परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक माहिती समोर आली आहे। तौहीदची निर्घृण हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेहाच्या कारच्या डिक्कीत ठेवून आरोपी शहरात फिरत होते। ती संशयित होंडा सिटी कार अखेर परळी पोलिसांनी जप्त केली आहे। हत्येनंतर मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देऊन अपघाताचा बनाव रचण्याचा आरोपींचा क्रूर डाव होता, मात्र तो फसला। पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी संपूर्ण गाडी धुवून काढली होती, तरीही पोलिसांच्या गोपनीय पथकानं स्नेहनगर भागातून ही कार ताब्यात घेतली आहे। आता या महागड्या कारचा खरा मालक कोण आणि यामागे काही मोठं रॅकेट कार्यरत आहे का, पाहूयात। परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणातील गुंतागुंत आता अधिकच वाढली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मयत तौहीद आणि आरोपी याच होंडा सिटी कारमधून शहरात एकत्र फिरले होते। त्यानंतर आरोपींनी तौहीदला आपल्या गावी नेऊन त्याची निर्घृण हत्या केली। एवढ्यावरच न थांबता हत्येचा पुरावा मिटवण्यासाठी त्यांनी तौहीदचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकला आणि विल्हेवाट लावण्यासाठी ते फिरत राहिले। मृतदेह रेल्वे रुळावर फेकून अपघाताचा बनाव रचण्याचा आरोपींचा कट होता। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी डिक्की आणि कार पूर्णपणे वॉश केली होती। मात्र पोलिसांनी स्नेहनगर भागातील व्यास नावाच्या आरोपीच्या कॉलनीतून ही कार जप्त केली आहे। परळीत यापूर्वी ही संशयास्पद गाड्यांचं रॅकेट सक्रिय असल्याच्या चर्चा असल्याने या गाडीच्या खऱ्या मालकाचा शोध आता पोलीस घेत असून यातून मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते।